पुण्यात अवकाळी पावसामुळे फळभाज्यांचं नुकसान झालंय। त्यामुळे मार्केट यार्डातील घाऊक बाजारात फळभाज्यांची आवक कमी झाली। तर वांगी, भेंडी, हिरवी मिरचीच्या दरात 5 ते 10% घट झाली आहे। अन्न फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे। अवकाळी पावसानं मराठवाड्याला झोडपले आहे। अवकाळी पावसामुळे 742 गावातील 29,000 शेतकऱ्यांचं नुकसान झालं। जवळपास 17,000 हेक्टरवर पिकांचं नुकसान झालं। या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे अद्यापही पूर्ण झाले नाहीत। वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात उन्हाळी पेरणीत वाढ झाली आहे। यामुळे तीळ आणि ज्वारीचं क्षेत्र दुपटीनं वाढलं। आतापर्यंत सरासरी 81% उन्हाळी पेरणी पूर्ण झाली आहे। उपलब्ध पाणी साठा आणि अनुकूल परिस्थितीमुळे तालुक्यातील कृषी क्षेत्राला यंदा चांगली चालना मिळाल्याचं चित्र आहे। संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोड परिसरामधील मोसंबीचे सध्याचे दर उंचावले। वाढत्या उन्हाची तीव्रता आणि बाजार समितीतील आवक घटल्यामुळे पाचोडच्या मोसंबी मार्केटमध्ये दरात मोठी उसळी आली आहे। दर्जेदार मोसंबीला तब्बल 22,000 प्रतिटन इतका विक्रमी भाव आहे। वाशिम जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे आंबा बागांचं मोठं नुकसान झालंय। मार्च एप्रिलमध्ये झालेल्या पावसामुळे झाडांवरील आंबे मोठ्या प्रमाणात गळून पडल्यानं उत्पादन घटण्याची शक्यता आहे। उत्पादन घटल्यास दर वाढण्याचीही शक्यता आहे। पाऊस आणि गारपिटीमुळे आंबा पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे उत्पादन घटलेलं आहे आणि आता उत्पादन घटल्यास दर वाढण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। मार्च एप्रिलमध्ये झालेल्या पावसामुळे झाडांवरील आंबे मोठ्या प्रमाणात गळून पडलेले आहेत। त्यामुळे आता उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवली जाते। वाशिम जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे आंबा बागांचं मोठं नुकसान झालेलं आहे। आंबा उत्पादक शेतकरी सध्या चिंतेत आहे।